क्षणातून भगवान परमात्मा भेटला नाही आणि भगवंत भेटण्यासाठी ज्याचं अंतःकरण तळमळत आहे की मला देव भेटला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, आणि मग अशा अवस्थेमध्ये भेटेल त्याला विचारतात कैनी उद्धार पावेन कै कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काही खंड येईल कर्म आयुष्यातील धर्मा सांगा माझा भगवान परमात्मा कधी मला भेट देईल शबरीची अवस्था आहे की नाही कोई काही रे प्रभु आवण की मन भावने महाराज स्वतःविषयी हे जी वाटे जे जे भेटे तयाशी देव भेटला नाही पण जिज्ञासा मात्र अंतःकरणामध्ये निर्माण झाली त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात आणि पुन्हा भक्त सांगितलाय ज्ञानी भक्त। आता ज्ञानी भक्त कोणाला म्हणतात मला भगवंताच्या स्वरूपाची ओळखच नाही तर भगवंत रूप जो झालेला आहे प्रत्येक ठिकाणी ज्याला भगवान परमात्माच दिसू लागलेला आहे एका जनार्दनी अवधे ब्रह्मची कोंडले सर्वघटी राम देहाली ज्ञानी भक्त म्हणतात असे भक्ताचे प्रकार सांगितलेले म्हणजे भक्त हे लेवल भक्त लागलेलं पाहिजे असे भक्त खऱ्या अर्थाने मग पुढचा विचार तर या ठिकाणी सांगायचाच नाही कोणत्या जातीचा असला पाहिजे कोणत्या वयाचा असला पाहिजे कोणत्या लिंगाचा असला पाहिजे कोणत्या आश्रमाचा असला पाहिजे म्हणजे कोणत्या योनीचा असला पाहिजे हा विचारच नाही केवळ एकच विचार आहे भक्त्या तुष्यती केवलम नचगुणे भक्ती प्रिय माधव महाभारतामध्ये गोड श्लोक आलेला आहे व्याधस्या चरणं ध्रुवस्य का विद्या व्याधस्या चरणं ध्रुवस्य वयो विद्या गजन्द्रस्य का चातुर्विदस्य यादवपते तुम्रस्य किं पौरुषं कुब्जाति मनीय रूपम् अधिकं संस्कारोहणं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणे भक्ति प्रिय माधव याला भक्त या ठिकाणी म्हटलेलं आहे अर्थात भक्ताचे प्रकार आहेत खऱ्या अर्थाने भक्ताचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले पण त्याला पंढरीचे भगवान परमात्म्याचं चिंतन मी आपल्यासमोर या ठिकाणी करतोय भक्त नवे वारकऱ्याची व्याख्याही मी आपल्याला सांगितली काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वी गार पातर कुमाते निवडून विठ्ठलाचा वारीकर मग हे वारीकर नेमकं काय करतात हो प्रत्येकाचा व्यवसाय प्रत्येकाचा धंदा वेगळा प्रत्येकाचं या ठिकाणी मला काम वेगळं मग तुम्ही वारकरी ज्याला म्हणतात ते वारकरी कशा पद्धतीनं काम करतात काय करतात वारकऱ्याचा धंदा आपल्याला माहिती काय की नरजनी हाची धंदा गोविंदा ते प्रमाणे नवे नवे 3
भजनी भगवान परमात्म्याचं चिंतन करतात. नवे नवे भगवान भगवंताला जे आवडतात म्हणजे जे आवडतं ना ते या ठिकाणी करण्याचं काम करतात. महाराज वारकऱ्यांनी भजन केल्यानंतर काय फळ मिळतं हेही गोड चिंतन या ठिकाणी आहे. पण ऐका, भजन केलं पाहिजे. का भजन करायचं? नवे भजनामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद खऱ्या अर्थाने महाराज काय आहे हे वारकऱ्यांनी तर आपल्याला सांगितलेलंच आहे. पण भजनाचा आनंद किती मोठा असला पाहिजे. स्वर्गातल्या देवांना भजन करण्याची इच्छा होते, तिथून ते पद सोडून इथे येण्याची इच्छा होते. भजन श्रेष्ठ असलं पाहिजे की भजन हे श्रेष्ठच आहे. का? कारण स्वर्गीच्या नामावर इच्छिताची देवा मृत्युलोकी व्हावा जन्म अर्था गीतानंतर काय करतो तुम्ही सरळ सांगितलंय नारायण नामे होऊ जीवन. म्हणजे भजनाचा आनंद तिथे नाही कुठे आहे तर भजनाचा आनंद वारीमध्ये आहे. वारीमध्ये किती आनंद महाराज बघा. महाराज काय शक्ती घरी बघा 2 किलोमीटरचं मनुष्य चालू शकत नाही. 2 किलोमीटर चालणं ज्याला चढ होतं साहेब तो वारीमध्ये अगदी आळंदी पासून पुण्यापर्यंतचा अंतर 30-35 किलोमीटरचा अंतर आहे. म्हणजे मुक्कामाचं दोन शक्ती येते काय माहिती. जो 2 किलोमीटर चालत नाही 30-35 किलोमीटर चालवतं. 30-35 किलोमीटर अर्थात महाराज अंगी प्रेमाचे भरते. हे भरत येतं त्यांच्या अंगामध्ये नवे हे येतं कुठून? कारण शक्ती देणारा भगवान परमात्मा समोर. आगदी भगवान परमात्म्याची आग अंतःकरणामध्ये ठेवून वारकरी भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी निघतात. जाण्याचंही काय कारण असतो? काहीतरी उद्देश असला पाहिजे ना. एक सांगू का तुम्हाला, इथे जेवढे काही जीव आहेत, जीव म्हणण्यापेक्षा मनुष्य आहे, प्रत्येकाला एक इच्छा आहे, प्रत्येकाला एक महाराज या ठिकाणी अपेक्षा आहे, एक आकांक्षा आहे, एक महाराज या ठिकाणी विश्वासच त्याने अंतःकरणामध्ये धारण करून ठेवलेला आहे. कधी ना कधी मला या ठिकाणी विसावा मिळेल. विसावा पाहिजे की नाही आपल्याला? महाराज आपण फार फिरत आलोय, फार फिरलोय, फार फिरून हे नगर आपल्याला प्राप्त झाले बरं का. बहुता दिवसा फेरा आला या नगरा आणि मग या नगराला आपण आलोय ना इथे आल्यानंतर प्रत्येकाला इच्छा आहे मी कुठेतरी थांबलो पाहिजे, मला विसावा मिळाला पाहिजे. पण खरं सांगू का तुम्हाला, शाश्वत विसावा जर मिळावा वाटत असेल, कायम स्वरूपीचा विसावा मिळावा वाटत असेल, त्याच्या विसाव्यानंतर परत आपल्याला धडपड करण्याची गरजच नाही. तो विसावा कुठे मिळेल याचाही निर्देश संत महात्म्यांनी सांगितले. पाहिजे का तुम्हाला विसावा? हो पाहिजे महाराज. चला कुठे जाऊ देवाची गावा. विसाव्याच्या ठिकाणी आपल्याला जायचंय. पण जाण्याचं म्हटल्यानंतर महाराज कुठेही आपल्याला पोहोचायचंय. पोहोचण्यासाठी काहीतरी साधनाचा अवलंब आपल्याला करावा. एक सिद्धांतच असा आहे, साध्य गाठायचं असेल तर साधन करणं अतिशय गरजेचं आहे. मग साध्य जर अंतःकरणामध्ये थोडं झालं तर मग साधन कोणतंही असू द्या महाराज त्याचं हेच आपल्याला वाटत नाही. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे
ध्येयाचा ध्यास लागला पाहिजे. पंढरपूरला जाणं हा वारकऱ्याचा एक काय आहे, ध्येय आहे. भगवान परमात्मा भेटावा हा ध्यास आहे. पण त्याच्यासाठी महाराज किती प्रतिकूल परिस्थिती असते हो. कांड्यात झोपावं लागतं, वरून ऊन कधी कधी ऊन टाकतं, कधी कधी पाऊस पडतो, कधी कधी असं महाराज चिखलामध्ये बसावं लागतं. सर्व प्रतिकूलच परिस्थिती. पण महाराज एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा माणसाला दुःख वाटतं वारकऱ्याला. दुःख वाटत नाही. तो या महाराज पालामध्ये पडतो वारकरी, आणि पालामध्ये पडून स्वर्ग सुखाच्या आनंदाचा ढेकर घेतो. काय बोलावं याच्यापेक्षा. कारण स्वर्ग सुखाचा आनंद त्या पालामध्ये मिळतो वारकऱ्याला, जो आपल्याला इथे 2-2 गाद्या घेऊन मिळत नाही. 2-2 गाद्या घेतल्या तरी इकडून दुखतंय तिकडून दुखतंय, हे चालूच नाही. हे चालूच असतं. पण वारकऱ्याला आनंद मिळतो का? कारण ध्येय भगवान परमात्मा असतो. ध्यास भगवंताचा लागला की मग साधनेचा त्रास वाटत नाही. जायचंय देवाकडे, आपल्याला देवाकडे जाण्यासाठी साधन करणं गरजेचं आहे. साधन करत असताना कशा पद्धतीचं साधन केलं पाहिजे, कसं देवाकडे गेलं पाहिजे, महाराज या ठिकाणी वर्णन करतात. गात जागा देवाकडे जायचं ना तुम्हाला, तर एक काम करा. पहिली गोष्ट या ठिकाणी अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा. प्रेम म्हणजे भाव. मला श्रद्धा, विश्वास, भाव हे एकात्मवाची शब्द आहे. आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. अंतःकरणामध्ये भाव असेल तर काही लागत नाही. भगवंताने सांगितलंय, भाव का हो मैं बस भाव ही एक सारे, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. महाराज भगवंताला भाव लागतो म्हणून देवा कारणे भाव समान त्यावे न लगे पार से विस्तर झाले कचित तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता देवा कारणे भाव तस्मात. म्हणून भाव पाहिजे हो. कारण लक्षात घ्या, जे जे भक्त भगवान परमात्म्याकडे महाराज भगवंतापर्यंत पोहोचलेले, त्या भक्तांचा जर विचार जर केला तर भौतिक परिस्थिती दुर्बलतेची आहे. अंतःकरणाचा भाव हा अतिशय उच्च आहे. लक्षात ठेवा. म्हणून
अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची. अंतकरणातला भाव बघतो. गोपिकांकडे फार काही फारच मौल्यवान वस्तू होत्या का भगवंताकडे? फार म्हणजे गोपिकांकडे नव्हत्या वस्तू फार मौल्यवान. नवे जे दिलं ते तरी काय दिलं? महाराज या ठिकाणी त्या वस्तूंचा विचार करा. म्हणजे फार विशेष काही दिलं नाही, पण जे दिलं ते विशेष दिलं. बरं, जे दिलं ते विशेष दिलं. काय केलं गोपिकांनी? महाराज भाव अंतःकरणामध्ये ठेवून भगवंताची भक्ती केलेली आहे. महाराज गोपिका सतत भगवंताचं चिंतन करायचं. पहाटे उठल्या की महाराज भगवंताला आळवायच्या. रात काळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी माळा घुसळण मांडियले घरोघरी सकाळा. मला हे सांगायचंय. नित्यानंदी परमानंदी गाती गोपाळा. हे गाणं शब्द महत्वाचा आहे. काय करायचं? भगवंताला गायच्या. अहो दिन रजनी सतत भगवंताचं चिंतन करायचा. परिणाम महाराज हरिरंगी रंगल्याचा परिणाम भगवंताने त्याला आपल्या रंगात करत. काय केलं? आपणही गायलं पाहिजे. महाराज आम्ही गातो ना, पण आपले स्वरच असे असतात बसलेले उठून जायला. अर्थात प्रेमयुक्त अंतःकरणाने जर गायलं तर महाराज भगवान परमात्मा प्रसन्न होतो. चला भगवंताचं भजन करणं, भगवंताला गाणं ही आपली साधना सांगितलेली आहे या अभंगामध्ये. नाहीतर बघा सुदामदेव भगवान परमात्म्याला भेटायला निघाले होते. आता मला वृत्तांत सांगायला वेळ नाही, कारण मलाही पुढे कीर्तन महाराजांनाही कीर्तनाला जायचं. त्याच्यामुळे 8:45 पर्यंत थांबण्याचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे. म्हणून ऐका, सुदामदेव भगवंताला भेटायला निघाले. तर कसे निघाले? महाराज चले श्याम सुंदर से मिलने सुदामा गात गात चले मन में हरे कृष्ण रामा. गात गात चले मन में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. भगवंताला भेटायला निघाल्यानंतर गात गात निघाले. आणि मी तुम्हाला खरं सांगतो बरं का, जो अंतःकरणापासून गात गात जातो ना त्याला एक दिवस भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. गुरुजी आम्हाला सांगायचे. बरं, गुरुजी सांगायचे वारीचा सुद्धा अनुभव असायच म्हणे. तर आपण अंतःकरणापासून मनापासून जर वारीला गेलो, पण महाराज बरेच मंडळी देहाने वारीमध्ये असतात, मनाने घरी असतात. बरेच मंडळी असंही बघायला मिळते. अंतःकरणापासून जर आपण जर पंढरीची 1 महिन्याची वारी जर केली, 30 दिवसाची, आमचे कुठे छातीला हात लावून सांगायचे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन महाराज पंढरीचे भगवान परमात्मा त्या वारकऱ्याला दर्शन दिल्याशिवाय राहत. फक्त आपली ओळखण्याची नजर ही तयार झालेली नसते. त्या वृत्तीपर्यंत आपण गेलेलो नसतो. भगवंत भेट या ठिकाणी देतच असतो. म्हणून चला भगवंताकडे गात जायचं. मग तुम्ही म्हणाल महाराज गायचं म्हटलं की स्वर पाहिजे. आम्हाला स्वर नाही. कधी कधी आमचे महाराज तुम्ही मध्ये जे प्रमाण म्हणतात ना फार गोड वाटतं, तसे आमचे वाटत नाही. तरी दुःख मानायचं या ठिकाणी नाही. कारण भगवान परमात्मा स्वराला बघत नाही. मग बेसुराला बघतो का? बेसुराला नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये भावे त्या भावाला बघतो. लक्षात ठेवा. नाही जरी तुझ म्हणजे मधुर उत्तर किंवा तिथं स्वर नाही देवे देवाने दिला नाही तरी जसं येईल तसं आपण या ठिकाणी बोललं पाहिजे. अर्थात गात जायचं म्हणजे नामस्मरण करायचं. लक्षात ठेवा. तर नामस्मरण ही आपली साधना सांगितलेली आहे. महाराज वारकरी संप्रदायाची 5 तत्व मी आज आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये 5वं तत्व ही साधना सांगितली. पहिलं आपल्या देवाची ओळख आपल्याला असली पाहिजे. आपल्या ग्रंथांची ओळख आपल्याला असली पाहिजे. आपल्या संतांची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि महाराज आपल्या या ठिकाणी तीर्थाची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे. आणि 5वं सांगितलं आपल्या साधनेची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. मग चला आपले साधनात नामस्मरण. नामस्मरण करत करत भगवंताकडे जायचं. बरं तिथे गेल्यानंतर तो आपली वाटत बघतो की नाही? महाराज वाट पाहे उभा भेटी
साधन पैसोपे खूप साधन करत आपण त्याच्याकडे जायचं. मला गात जागा गात जागा. तर ठीक आहे गेलो महाराज. मग गेल्यानंतर काय मागायचं त्याच्याकडे? आता मला खरं सांगा, मीही संभाजीनगरचाच आहे, तुम्ही संभाजीनगरचे, हे राहायला म्हणजे आपण संभाजीनगर. मला सांगा, तुम्ही जर स्त्रीच्या समोर उभे राहिले, तिथे उभे राहिले गजानन महाराजांच्या समोर, पंढरी भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहिल्यानंतर मला खरं सांगा, आपण पारमार्थिक मागतो तर महाराज या ठिकाणी प्रापंचिक मागतो? मला माहिती उत्तर काय. जरी कोणी म्हणत पारमार्थिक, तरी महाराज या ठिकाणी कबूल करावं लागेल, कधी कधी कबूलही करावं लागतं. पण ऐका, प्रत्येक जण काहीतरी मागत असतो. महाराज त्या भगवंताकडे जायचं घाट घाट आणि मग गेल्यानंतर त्याला काय मागायचं? तुम्हाला खरं सांगू का, दुसरं काहीच मागू नका, फक्त प्रेम मागा, प्रेम. कारण सर्व प्रेमामध्ये जेवढा आनंद आहे ना, तो आनंद फार मोठा आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या भक्तांनी प्रेम मागितलं आणि ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्याने प्रेम दिलं त्यांची अवस्था बघा. महाराज त्या भक्ताची अवस्था बघत असताना असो व्हायचा मोठे आठवची नाही अवस्था त्या भक्तांची घ्या. अहो प्रेम काय असतं हे सर्वसामान्यांकडे बघू नका. प्रेमाची व्याख्या जर करायची असेल तर प्रेमाचं मूर्तिमंत पुतळा म्हणजे राधा आहे. प्रेमाचं मूर्तिमंत पुतळा म्हणजे या ठिकाणी मीरा आहे. तुम्ही म्हणलं महाराज राधाही वेळी झाली होती, मीराही वेळी झाली होती की नाही? ऐसे लागे लगन लागे लागे लगन लागे लागे. जर विचार जर केला तर मला सांगा, महाराज अगदी 15-16 वर्ष वयाची जर मुलगी चाळ बांधली तिने पायामध्ये, गल्लीत घेऊन जर नाचायला लागली तर तिथं लोक वेडं म्हणतील, शाळा वेडच म्हणतील ना. हे मीराबाईचं वर्तन आहे. तरी सुद्धा महाराज भगवंता प्रेमाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सार्थक ठरलेली आहे. आणि मग प्रेमाची व्याख्या काय? नवे नवे खऱ्या अर्थाने त्या मीराबाईच्या जीवनाकडे बघा. म्हणून प्रेम की पीडा मेरा जाने या जाने ओ राधा 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 कहे तारी कट जाएगी बाधा. प्रेम की पीडा मेरा जाने या जाने ओ राधा. प्रेम भगवान परमात्म्यावरती करा. प्रेम जर आपण त्याच्यावरती केलं तर तो सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो. म्हणून आमच्या कुठली सांगायचे प्रेम द्या आणि प्रेम घ्या. लक्षात ठेवा, तुम्हाला दुसऱ्याकडून प्रेमाची जर अपेक्षा असेल तर तुम्ही सुद्धा प्रेम करणं गरजेचं आहे. भगवंताने प्रेम करावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. प्रेम जर त्याच्यावरती जर केलं तर तो आपल्यावरती प्रेम करतो. नवण्या भक्ताच्या घरची परिस्थिती बघत नाही. महाराज कितीतरी मी या प्रेमावरती बोलत. सबसे ऊंची प्रेम सगाई. सगळ्यात महाराज उच्च काय सांगितलंय तर प्रेम सांगितलेलं आहे. महाराज प्रेम किती करतो भक्तावरती. विश्वमौली ज्ञानोबरांची भूमी जर सांगायची म्हटली तर माऊली म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे आगभूत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पारधाचे तरीत आसे. एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, सारथ्य पण करतो. सारथ्य पणच काय नको नको ते कर्म भगवान परमात्म्याने केलेले आहे. आता बघा कोणाकोणाचं काय काम केलं. संत मालिकेचा पहिला अंक बघा. वंचणीच काही नेने भगवंत दिष्टे भाव भक्ती ते कोणिया. पुढे सांगितलं नाशिकण्या गुराच्या रक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले पिणी सजण कसा या विठू लागे वास माळ्या सावक्यास कुंकू लागे धर आले सोनाला धर कुंकू लागे डोक्या मिळा संगे नामयाची जणी सेवेची जिरी धरणा घरी पाणी वाढे झाली नाम्या सवे जिरी होय संकोचित ज्ञानियाची भिंत अंगी ओढी अर्जुनाचे रथी होय हा सारथी
पक्षी पोहे पिती सुदाम्याचे गवळीयाचे घरी अंगे नाही होई द्वारपाळ बळी द्वारी झाला हे गोवाचे ऋण हे ऋषिकेशी आंब ऋषीचे जोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला सामाजीचा झाला पाडेमार गडी माती वाहिरची सर्व उदाहरण सांगितलं ना मी आपल्याला महाराज हे सर्व भक्तांचे काम करण्याचं कारणच काय आहे तर केवळ प्रेम म्हणून ते प्रेम त्या भक्तावरती केलं ना तेच प्रेमाचा आनंद देवा तुम्ही मला या ठिकाणी प्रेम या शब्दाचा अर्थ आनंद आनंदाची परिभाषा सुख म्हणजे देवा त्या भक्तांना जे सुख दिलं ते सुख मला द्या सुख भगवंताकडेच का मागायचं कारण भगवंताकडे असं सुख आहे एकदा ते सुख मिळालं की महाराज जगातले सर्व सुख वजा होतात सर्व सुख वजा होतात नाहीतर प्रपंचातलं सुख आता शिकलेले मंडळी समोर बसलेले प्रपंचातलं सुख टिकतं का ज्या दिवशी पगार होतो साहेब आपला ज्या दिवशी पगार होतो त्या दिवसाचा आनंद आणि इतर दिवसाचा आनंद फरक असतो की फरक असतो महाराज प्रपंचातलं सुख कसं आहे पगार जसा जसा जवळ यायला लागतो तसं तसं थोडं थोडं वाढत जातं पगार झाला की परत तसं तसं एका बाजूने वाढतं एका बाजूने कमी होतं लक्षात ठेवा पण इथलं सुख मात्र कधीच संपत नाही का कारण जो सुख देणारा भगवान परमात्मा आहे ना तो अवघा सुखरूप आहे आणि मग त्याच्यासोबत आपण एक रूप झालो महाराज पाणी वेगळं कोणपर्यंत आहे तो ग्लासमधलं पाणी वेगळं कोणपर्यंत जोपर्यंत सागरात पडत नाही तोपर्यंत सागरात पडलं की मग काय राहतं वेगळं पाणी नसेल मीठ एक मीठ आपल्याकडे मिठाचा खडा आहे आपल्याकडे हा मिठाचा खडा आपण बाजूला ठेवलेला आहे म्हणून बाजूला आहे तोच जर सागरामध्ये पडला तर महाराजाच्या मता भेद जातो हे दुःख कोणपर्यंत नाही भौतिक दुःख आपल्याला जोपर्यंत भगवंताशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत मग एकरूप होण्यासाठी साधना करायची त्याच्याकडे जायचं प्रेम मागायचं आणि मग तो भगवान परमात्मा आपल्याला प्रेम देतो हो मग प्रेम देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे का आहे ना का परंतु भगवान परमात्मा म्हणजे या ठिकाणी सुखाची राशी आहे सुखाची राशी आता राशी म्हणजे महाराज राशी कशाला म्हणतात बरेचसे मंडळी आपण खेड्यातूनच आलेलो मंडळी आहोत बघा पूर्वी धान्याच्या राशी आपल्याला अजूनही बघायला मिळतात खेड्यामध्ये राशीमध्ये महाराज किती दाणे धान्य असतं असं आपण या ठिकाणी सांगू शकत नाही रास असते रास म्हणजे महाराज त्याचं मोजमाप या ठिकाणी नाही तसं भगवान परमात्मा सुखाची राशी आहे सर्व सुख भगवान परमात्म्याकडे या ठिकाणी महाराज आपल्याला मिळतं म्हणून आज बघा महाराज घालू देवाशीच भार देव सुखाचा सागर सुखाचा सागर भगवान परमात्म्याला या ठिकाणी घातलेला किंवा महाराज भगवंताकडे दुःख नाही म्हणजे सुख आणि भगवान परमात्मा वेगळा नाही बरं का वेगळा नाही आता महाराज गुळ असतो गुळ मी जर आपल्याला विचारलो गुळ कसा असतो गोड असतो बरोबर आहे तुम्हाला खायला दिला एक खडा दिला तुम्ही ते चाकला सांगितलं महाराज गुळ गोड आहे त्याच गुळाचा दुसरा खडा मी तुमच्या हातामध्ये दिला तुम्हाला म्हटलं आता खाऊ नका
पहिला गोड कसा लागला तुम्हाला? गोड लागला. खाल्ला नाही तरी गोड लागतो महाराज. मग ऐका, दुसरा खडा मी तुमच्या हातामध्ये दिला, सांगितलं खाऊ नका. एक काम करा, तुम्ही म्हणतात ना गुळ गोड आहे, हो हो गोड आहे. एक काम करा, गुळ जो आहे ना त्यातली गोडी बाजूला करा आणि गुळ बाजूला करा. तुम्ही म्हणाल महाराज अहो गुळ म्हणजे गोड, गोड म्हणजे गुळ, गुळ पासून गोडी बाजूला करता येत नाही बरं का. म्हणजे गुळ म्हणजे गोड, गोड म्हणजे गुळ, हे जसं सूत्र आहे ना तसं सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. लक्षात ठेवा, सूत्र आहे. अवघी सुखाची राशी भगवान परमात्मा आहे. ठीक आहे महाराज, ही सुखाची राशी इथे कोणी आणली आणि कशा पद्धतीने भगवान परमात्मा इथे आलेला आहे, कोणासाठी आला, आता ही काय जास्त सांगायची गरज नाही. महाराज भगवान परमात्मा विटेवरती कोणी उभा केलेला आहे तर लक्षात ठेवा. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणले पंढरीये. पंढरीला हे विधान कोणी आणलेलं आहे म्हणजे भगवान परमात्म्याला कोणी आणलं तर महाराज पुंडलिकासाठी आलेला. पुंडलिक रायाने भगवान परमात्म्याला या ठिकाणी आणलेलं आहे. अर्थात त्याने सुद्धा साधना कोणती केली याचंही चिंतन खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे. साधना कोणती केली तर त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली, भगवंताचं चिंतन त्यांनीही केलंच होतं. पण ऐका, पुंडलिक रायासाठी भगवान परमात्मा आला. कधी कधी क्रिया एकासाठी घडते आणि फायदा मात्र अनेकांचा होतो. लक्षात ठेवा, क्रिया एकासाठी फायदा अनेकांचा. ज्ञानेश्वरीमध्ये गोड उदाहरण मला सांगता येईल पण चला वेळ कमी आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये 5 मिनिटात मला सांगायचं. मग क्रिया एकासाठी फायदा अनेकांचा. जसं महाराज भगवंतांनी गीता सांगितली कोणासाठी? अर्जुनासाठी गीता सांगितली. फायदा मात्र आपल्या सर्वांचा या ठिकाणी होतो. तसं भगवंत आला पुंडलिकरायासाठी पण फायदा आपल्या सर्वांचा होतो की नाही? आजही महाराज लाखो समाज पंढरपूरला आहे, लाखो समाज पंढरपूरला आहे. भगवान परमात्म्याचं कोणी कीर्तन ऐकतंय, कोणी महाराज जाई नाची उभी आपुलिया चंद्रे, म्हणजे सर्वजण आपापल्या आनंदामध्ये त्या तीर्थक्षेत्राचा महिमा जाणून त्या तीर्थक्षेत्रामध्ये म्हणजे स्नान करताय. काय महिमा आहे त्या तीर्थक्षेत्राचा? महाराज चंद्रभागा फक्त आपण आपल्या डोळ्याने जरी बघितली ना तरी महाराज अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अव सर्व संतांना भेटायचंय तुम्हाला, प्रत्येक संतांकडे जाणं शक्य आहे का? काही नाही, पण फक्त पुंडलिकाची भेट घ्या. महाराज अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिका दृष्टी देखलिया. फक्त पुंडलिकाला बघितलं की या ठिकाणी महाराज सर्व संत भेटतात. सर्व तीर्थामध्ये स्नान करणं आपल्याला शक्य आहे का? भूताला नाही नाही, सर्व तीर्थामध्ये स्नान करावं असं वाटत असेल तर काही नाही, चंद्रभागेमध्ये स्नान करा. महाराज सगळं तीर्थमाध्यान काळी येती पुंडलिका जवळी. लक्षात ठेवा, पुंडलिका जवळ सर्व तीर्थ येतात. काय येतात आता ते सांगत नाही. लक्षात ठेवा, मला एवढं पवित्र स्थान आहे, ते तीर्थ पवित्र होण्यासाठी कुठे येतात? महाराज तीर्थ येतया ठाया येथे पुनीत भावया परमकाळ पाया तळीवसे वैष्णवा. असा वैष्णवांचा अधिकार आहे. मासे पुंडलिक रायाने त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आणलेलं आहे. पुंडलिक रायासाठी भगवंत आला. महाराज ठीक आहे, आलाच म्हणतात ना तुम्ही, येतो कोण? येतो कोण? महाराज खरे भगवान परमात्मा आला म्हणतात म्हणजे पूर्वी नव्हता का तिथं? तसा अनादी आहे. अनादी म्हणजे अनादी भगवान परमात्मा खोटे नाही, चराचरामध्ये भरलेला आहे. पण पुंडलिकाचं निमित्त करून तो पंढरपूरला आहे. पंढरपूर या क्षेत्रामध्ये आला. कधी आला तसं जर विचार करू, भगवंतही अनादी आहे, हे क्षेत्र सुद्धा अनादी सांगितलेला आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. हे महाराज पंढरपूरचं वैशिष्ट्य. नवे नवे पंढरपूर
परमात्मा आलेला आलेला भगवान परमात्मा कसा आहे याचं जर चिंतन केलं तर देवाची एक निर्गुण निराकार आणि एक सगुण साकार म्हणजे निर्गुण निराकार तुमच्या आमच्यासाठी यावेळेस सगुण होतो आणि मग निर्गुण निराकार असणार तत्व मला सगुण झालं आणि सगुण होऊन तुमच्या आमच्यासाठी विटेवरती उभं राहिलं म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका भरणे जवळी आले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सरकटावरी ठेवूया तुळशी हारगळा कसे तांबळ आवडे निरंतर हेची ध्यान अति प्रिय आवडे तुळशी बुका तैसी तैसी करी भोळ्या भाविका नामापद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित ते किरीट कुंडले मंडित हे किती सुंदर वर्णन आहे देवाचं अतिशय सुंदर महाराज कैवल्याचा म्हणजे हा भगवान परमात्म्याचे ज्ञानोबर आहे पण ऐका हा भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न गिळ पाकती अगणित लावण्य तेज पुंजाळले नवरडावे तेजेची शोभा कांगडाओ विठ्ठल कर्नाटक तेने मजला वेला असा असणारा हे भगवान परमात्मा तो निर्गुण निराकार तत्व तुमच्या आमच्यासाठी सगुण झालं पंढरीशी विटेवरती ठेवून उभं राहिलं महाराज म्हणतात आपण त्या पंढरी क्षेत्राला जायचं महाराज गेल्यानंतर काय होईल गेल्यानंतर एकच होईल काय अवघे जे पापणाचे सर्व आपल्या जीवनातले जे पाप आहेत ना ते सर्व पापाचं क्षालन पापाचा नाश त्या ठिकाणी होईल दोन पद्धतीने चिंतन आपल्याला मांडता येतं पापाचं क्षालन करणारा भगवान परमात्मा तिथे असल्यामुळे पाप निघून जातात किंवा त्या क्षेत्राचा महिमाचा असा आहे तर ते क्षेत्र म्हणजे या ठिकाणी आपण तिथे गेलो की आपलं सर्व पाप निघून जात सर्व पाप आपले जातात पापालाही महाराज काही पाप वाचिक पाप मानसिक पाप हे पापाचे प्रकार आपल्याला करता येईल पण हे सर्व पाप जावे असं जर वाटत असेल तर एकच महाराज क्षेत्र सांगितलेलं आहे त्या क्षेत्राच्या ठिकाणी आपण जायचं म्हणजे या ठिकाणी अवघे जे पापणाचे हे असे पंढरी महाराज आम्हाला जायचंय ना जायचं का मग चला असं चला गात जा ही पारंपरिक चालत वारकरी चालत फक्त आता सर्व म्हणतो अवघे गात जा
पण आषाढी वारीला जात असताना म्हणजे आषाढी साजरी करत असताना मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि भगवंताचं कीर्तन करायचं, अर्थात जायचं म्हणजे काय करायचं, नामस्मरण करायचं. कसं करायचं,